ते आहेत निंबाचे पानं. मस्त नाही याचं डेकोरेशन करू पडतील. सरकीचा कलर लाल, चाल चाल मायरानी कपाशी लावायला चाल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आम्ही आलो आहे लग्नाच्या गावाकडच्या मोकळ्या वातावरणात हिरव्यागार शेतात बसून केलेलं जेवण म्हणजे एक वेगळीच मजा असते. या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचा आजचा दिवस, शेतातील सुंदर वातावरण आणि माझं छोटंसं गावही दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर गावाकडचा ब्लॉग. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच आहे मी गावी आलेली आहे. तर आज आमचा दुसरा दिवस आहे गावचा आणि आम्ही सगळ्याजणी मिळून आज चाललेलो आहे शेतात डब्बा पार्टी करायला. तर आमच्यासोबत ह्या आहेत माझ्या जेठानी योगिता ताई, त्याच्यानंतर ही आहे अनु माझी देराणी, त्यानंतर ह्या आहेत जाऊबाई शिल्पाताई, त्याच्यानंतर ही आहे माझी मुलगी, त्याच्यानंतर ही सुद्धा आहे माझी मुलगी आणि आम्ही सगळ्याजणी मिळून चाललेलो आहे डब्बा पार्टी करायला शेतामध्ये. तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी दाखवणार की आमचं शेत कसं आहे म्हणून. हाय सगळ्यांनी हाय करा जेवायला. आणि आम्ही केळीच्या पानावर जेवण करणार आहे. कांदा पापडाचा खुडा आहे, आमचे चिमुकलीचे बॉटल आहेत, आम्ही खूप साऱ्या पोळ्या आणल्या आहेत, कांदा पण आहे सोबत. आंबाडीची भाजी दाखव. ही आंबाडीची भाजी आहे. कशातली? जुन्या त्यानंतर आम्ही जे पदार्थ घरून आणले होते ते सगळे छान केळीच्या पानावर वाढून घेतले. शेतातील मोकळ्या वातावरणात मातीवर बसून केळीच्या पानावर जेवण्याची मज्जाच काही वेगळी होती. आम्ही जेवण करत असताना आमच्या 2 छोट्या परी कार्तिकी आणि यशस्वी शेतातील मातीमध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत होत्या. त्यांनी छोट्या बाटल्यांमध्ये माती भरून वेगवेगळे खेळ करत स्वतःच छोटंसं जग तयार केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटत होतं. त्यानंतर आमचं जेवण झाल्यावर थोडा विरंगुळा म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक मजेशीर गेम खेळला. शेताच्या शांत आणि सुंदर वातावरणात प्रत्येकाने एक गाणं म्हणायचं असा आमचा छोटा कार्यक्रम रंगला. कुणी जुनी आठवणीतली गाणी म्हटली तर कुणी नवीन गाणी गाऊन सगळ्यांचं मनोरंजन केलं. अशा छोट्या छोट्या क्षणांमधून दिवस आणखी सुंदर आणि आठवणीत राहणारा बनला. योगिता ताई आता गाणं म्हणणार आहे, त्यांच्यासाठी हा माईक. तुम्ही दरदा गाणं म्हणाय म्हणू का पिऊ. केळीच्या दूरच्या रानात केळीच्या बनात. बस 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 आता गाणं म्हणणार आहे. अनु हे पकड गाणं लवकर गाणं येशू काय गाणं म्हणते मराठीचं गाणं. गाणं काय म्हणू? माळ्याच्या माळ्यामध्ये कोण उभं करते मी रावजी. अनु काकू गाणं म्हणणार आहे. चला आता अनु काकू थांब ना, आता काही काळ्या मातीचंच पालन. काळ्या माती काळ्या माती मधी ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. आता ह्या सुंदर गाणं म्हणणार आहे. मला गाणं येत नाही, मला गाणंच येत नाही, त्यामुळे मी गाणं म्हणणार नाही आहे. काकाचं नाव घेऊन घ्या. तर पुढे ना नाही, दुसरं सांगा. दुसरं कोणचं म्हणू? कोणचं? लाल लाल कलरची माती माती तर माती तिकडे पंढरपूरच्या भागात. लाल कलरची साडी, सरकीचा कलर लाल, चाल चाल मायरानी कपाशी लावायला चाल.
त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून थोडी धमाल मस्ती केली. झाडाची पानं, निसर्ग आणि शेतातील सुंदर वातावरण याचा आनंद घेत गप्पांमध्ये कसा वेळ गेला काही समजलंच नाही. मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही शेतातील स्वच्छताही तितक्याच जबाबदारीने केली. आम्ही जेवणानंतर झालेला सगळा कचरा एकत्र गोळा करून व्यवस्थित बाजूला ठेवला आणि संपूर्ण जागा स्वच्छ करून घेतली. निसर्ग आपल्याला इतकं काही देतो, त्यामुळे त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. सगळं आवरून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पार्टी जी आहे ती झालेली आहे आणि आम्ही सगळ्या बाया चाललो आहे घरी. सगळ्यांना ऊन लागत आहे. पिशव्या घेऊन सगळ्यांनी डोक्यावर घेतलेला आहे. इल ऊन लागत नाही बिचारीले. हे बघा कसं उमराचं झाड. हे आमचं उमराचं झाड आहे. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतो आता. चला तर मग आता मी तुम्हाला माझं छोटूसं आणि सुंदर गाव दाखवते. हे आहे आमचं गाव आणि ही आहे गावची केळी. काल थोडी हवा सुटली होती त्यामुळे केळीचं नुकसान झालेलं आहे. ही आहे आमच्या गावची पाण्याची टाकी. त्यानंतर ते आमच्या गावचं बस स्टँड. हे माणसांनी घरीच बनवलेलं आहे. त्याचं नाव काय आहे? नागो आप्पा. नागो आप्पा. आमचे जुने माणसं सगळे आणि हे आहे आमचं छोटूसं आणि सुंदर असं स्वच्छ गाव. हे आहे आमच्या गावची डीपी. आमच्या गावचं टेम्पो टमटम. त्यानंतर हे आहे आमच्या गावचे ढोरं. ही आहे छोटूसं मरी मायचं आमचं मंदिर. इथे आहे आमच्या गावची शाळा. असा होता आमचा डब्बा पार्टीचा अनुभव. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय गाईज.